कोणते कारण राहिले यामुळे जेम्या तुझ बळे कष्ट व्हावे तुझ बळे कष्ट व्हावे नाही जात जीव होत नाही हानी नाही जात जीव होत नाही हानी सहजते म्हणे आठवले सहजते म्हणे आठवले नाही काही चिंता मरत उपवासी नाही काही चिंता मरत उपवासी अथवा त्या म्हैशी गाई व्हाव्या अथवा त्या म्हैशी गाई व्हाव्या हेतु तुझ कळो येतसे अंतरी कळो येतसे अंतरी रापणे कवरी साच भाव रापणे कवरी साच भाव कोणते कारण राहिले यामुळे कोणते कारण राहिले यामुळे जेव्या तुझ बळे कष्ट व्हावे तुझ बळे कष्ट व्हावे तुका म्हणे देवा नाशिवंतासाठी तुका म्हणे देवा नाशिवंतासाठी पायासवे तुटी करीती तुझ्या पायासवे तुटी करीती तुझ्या कोणते कारण राहिले यामुळे कोणते कारण राहिले यामुळे जेव्या तुझ बळे कष्ट व्हावे तुझ बळे कष्ट व्हावे प्रस्तुत प्राप्तभंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबा जगातील देवळीकरांच्या कृतीप्रमाणे 325व्या क्रमांकाचा आपला अभंग आज सुरू झालेला आहे। त्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांसारिक लोक देवाला कष्ट देत आणि त्यांना कष्ट देऊन आपल्या संसाराचा स्वार्थ साधायला पाहतात। हे सांसारिक लोकांचा स्वभाव असतो किंवा त्यांच्या चित्तात ते बसलेलं असतं। त्यांना ते नाशिवंत आहे का चांगले ते काही कळत नाही, पण त्या नाशिवंतासाठी देवाच्या पायासवे तुटी पडते बरं काय, आणि ते देवाला कष्ट देतात, त्रास देतात, देवाला कष्ट देतात। तसा मी कष्ट देणारा तुला असं म्हणतात। कोणते कारण राहिले यामुळे धुळ चरण मी तेच पहिलं चरण मी तेच की जेव्या तुझं बळे कष्ट व्हावे। पांडुरंगाला उद्देशून तुकाराम महाराज बोलतात, देवा तू माझं कोणतं काम राहिलंय त्याच्या वाचून की तुला हाक मारून ते काम करायला हवं मी? कोणतं कारण, काय कारण आहे तुला कष्ट देण्याचं? काही नाही, आमचं कोणतं काही खोळंबलेलं नाही आणि तुला आम्ही कष्ट देणार नाही असं महाराजाला सरळ सरळ म्हणायचं। की माझा जीव जात नाही, कहाणी होत नाही आणि सहजते म्हणे आठवण, फक्त तुझी स्मरण झाले, आठवण झाली म्हणून तुझं मी स्मरण करतोय, निष्काम स्मरण करतोय। वास्तविक त्याच्यात स्मरण करण्यामध्ये कोणता माझा स्वार्थ नाही, सरळ सरळ असं महाराजांना म्हणायचं। आणि बरोबर आहे की कोणतं काम खोळंबलंय मुक्तांचं, काय राहिले त्यांचं की देवाला हाक मारून काहीतरी मला सोडवा, याच्यातून मुक्त करा, त्याच्यातून असं करा किंवा हे द्या ते द्या, असं काहीही त्यांचं राहिलेलं नाही। जिज्ञासूपर्यंत, जिज्ञासूला सुद्धा देवाची गरज राहत नाही। खरं तर विचार केला तर जिज्ञासूला देवाची काय गरज आहे? नाही गरज। जिज्ञासू सुद्धा देवाच्या अपेक्षेच्या बाहेर गेलेला, त्याला फक्त अपेक्षा आहे सद्गुरूची। कोणाची? सद्गुरूची। त्याला दुसरा देव बी नाही। जिज्ञासू अवस्थेत ज्ञानेश्वर महाराज बोलले, ते म्हणले गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विन देव तुझा पाहता नाही ते हो। आम्हाला गुरुच देव आहे, ही जिज्ञासू अवस्था। बरं या अधिकारावर जावं लागतं तेव्हा हे बोलणं जमतं। मग मोक्ष इच्छिती मुमुक्ष, मोक्ष इच्छिती, मोक्षाची इच्छा करतात ते मुमुक्ष असतात। विवेकवान, वैराग्यवान, समाधी षटकवान आणि मुमुक्षवान अशा प्रकारचा साधक असेल तर त्याला देवाचे काही घेणं देणं नाही। म्हणजे देव प्राप्तीसाठी त्याला काही घेणं देणं राहिलेलं नाहीये। देवाची अपेक्षा त्याच्या चित्तात नाही, काहीच नाही। त्याला फक्त गुरु, गुरु त्याला झाले
बरं काय गुरु हा एकुल बघा ते अभंग ज्ञानवानांचा मोठा सुंदर आहे. ते म्हणजे काय नाही बा, गुरु एकुलती एक माया आहे. तेच आमचे काम पूर्ण करणारी आहे. सद्गुरू बरं तुम्हाला त्याच्यात तर गोंधळ व्हायला आहे ना. या जगात जे काही अंधश्रद्धा पसरली त्याचं कारण हे अर्थ न कळल्यामुळे. काय न कळल्यामुळे? अर्थ न कळल्यामुळे. असं गुरुचं कुठे वर्णन आलं की ते पक्क डोक्यात घेऊन बसतात आणि मग येडपटालाच कोण्यातरी आनंदी करायला गुरु मानून त्याच्यात आपला जीव अर्पण करतात. काय होणार आहे ते ही नरकाला जाते, हे नरकाला जातो, का म्हणायचे गुरु शिक्षित आणि विठोबाचे अन्न नरकाला जाते. काय उपयोग आहे? असं व्हायला लागले. समाजामध्ये हे जास्त झाले. काही अज्ञानाचा पडदा जास्त वाढलेला आहे. सध्या अज्ञान खूप खूप पसरलेले. लोक भाविक झालेत पण अंधश्रद्धा झाले. माणूस श्रद्धावान असावा पण डोळस असावा. अंधश्रद्धावान माणूस कामाचा, अंधश्रद्धावान माणूस संसारातून बी जातो आणि परमार्थातूनही जातो. म्हणून श्रद्धाच पाहिजे तर डोळस असावी. म्हणून तर ज्ञानेश्वर महाराजांनी उभी दिली, आंधळ्या गरुडाचे पंख हाती ते कवल्या उपयोगात जाते, तैसे सत्कर्माचे उपके ठाती ज्ञानेवी. काय म्हणले? आंधळ्या माणसाला गरुडाचे पंख मिळाले म्हणजे बेतांदळ जन्मतात, काही दिसत नाही. अशा माणसाला पंख कशाचे मिळाले? आता गरुडाचे पंख म्हणल्यावर काय वैकुंठाला भरायला मार्गी त्याचे बळकट पंख येतात. कुठेही जाता येते. हे खरंय हे पण कुठे जायचं करणार? आंधळे दृष्टी नाही ना. दृष्टी म्हणून वाया गेलं ना. कळलं? बळवान आहे, उड्डाण हानी जात आहे. दुसऱ्या लोकांकडे श्रद्धा आहे, वैराग्य आहे. जरी असेल तर त्याला विवेकाची साथ नाही ना. वैराग्याला काय लागते? साथीला ज्ञान लागते. आणि ते ज्ञान जर साथीला नसेल तर वैराग्य आंधळ आहे. वैराग्य काय मग? आंधळ आहे. काय उपयोग आहे आंधळ? कळलं? म्हणून वैराग्य वाचून ज्ञान पांगळ आहे आणि वैराग्य ज्ञान वाचून आंधळ आहे. वैराग्य ज्ञान वाचून आंधळ आणि ज्ञान वैराग्य वाचून पांगळ. कळलं ना? माने का? आव तुमचं कसं आहे? कुठं उडी ताकदच नाही. दिसतंय हो, ह्याला दिसतंय धडधड नाही काय रे, पण उडी चालली का? का म्हणताय ना? ताकदच नाही, ताकदच नाही. वैराग्याचा जोर नाही ना. काहीला वैराग्य असतंय, हे आंधळे असते. हे गुरु हा संत गुळीचा राजा. कोण्या येडपटाला गुरु म्हणायचं आणि येडपटाला गुरु करून घ्यायचं. उगत काही नारळ सुपारी घेऊन त्याच्या नादी लागायचं आणि त्याच्यात वाया पुन्हा त्या शिवाय द्यायला बी लागले. काय 4 एकर दिलं पुन्हा ते वापस बी घेतो म्हणजे एका गावाला सांगू लागलं. 4 एकर दिलं दिलं राम. काय झालं? ते पोराने काय काय व्यवहार झाला. खरं तर वडिले दिले भूमी दान, जो तो घे अभिलाष घेऊन मला. आपल्या बापानं जर काही दान केलं असेल तर ते पोराने वापस घ्यायचं नाही घ्यायचं. ते ब्रह्मस्व आहे. लक्षात आलं की नाही? बापाने एखादी जमीन देवाला दान केली, एखाद्या मंदिराला दान केली नाही का? त्या बऱ्याच मंदिराला जमीन दान केली जाते ना. कुठंही म्हणजे मी बऱ्याच गावाला मंदिराला जमीन येतो. गावगाव महादेवाच्या मंदिराला कुठं 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 जमिनी बऱ्याच गावावर दान येतात. त्या कोणीतरी दिलेल्या असतात आणि ते सरकारी लागले नोंदी झालेले. निजाम सरकार तेवढं बाबतीत चांगलं होतं. गायची चारी ठेवली होती त्यानं. गायच्या चाऱ्यात कोणाला त्याच्या काळात हे करता येत नव्हतं, आक्रमण करता येत नव्हतं. करता येत नव्हतं नाही. मुसलमान सरकार होता पण चांगला होता. त्यानं विचारून गायची चारी गायचे नाव गायमध्ये होत नाही. पर रोग तो विसरूच नका. जयाची आहे कशी धड नाही, जया ते परत जिथे इथलं जड होणार नाही तर तिथं मेल्यावर काय जड होणार आहे अर्जुना? अशी ज्ञानेश्वर म्हणाले. मग आता वडिले दिले भूमी दान तर तू जो घे अविला वापस घे. आता एखाद्या माणसानं त्याला जमीन बकळ होती विचारायला, त्याला वाटलं 1 नंबर
ह्या देवाला द्यावा आणि द्यायला पोरायला कोणाला हिसकाटून वापस घ्यायचा नाही. गरीब येऊ का काही येऊ आपल्या म्हणून सगळी जमीन जरी विकण्यात आली असेल विकू जा, पण देवाला दिली आपल्या बापानं तर तिला वापस कसं घेऊ नये. ती देतो म्हणली तरी घेऊ नकोच ठेवा. जमीन वडला तिथं सही झाली की वडिलाची वाच्या दत्ता विचारायची ते सांभाळलं पाहिजे आपण. बापाचं कर्ज क्षाने ठेवीत नाही. बाप जर कर्जात मेला, कर्ज राहिलं शिल्लक गपून त्यानं काट्यातून मेला आणि त्याला माहित होतं पोराला हे इतके रुपये आपल्या बापाकडे, तर ते काही पोरं आपल्या बापाला नरकाला जाऊ नये त्याच्यात कुत्र मांजर होऊन त्याला फेडावं लागलं. यापेक्षा आपण त्याचे पैसे फेडू म्हणून जिज्ञासून फेडणार लोक नको नको. आणि हेच मग पुन्हा काय नारायण बली नाग बोली पुन्हा काय म्हणायचं आम्हाला पितृदोष लागलाय आणि नारायण बली करायचा आणि नाग बली करायचा पुन्हा. म्हणजे काय गाडी कुठाने करायची नसलेले आणि हे असं वाळवट बसते अंगावर येऊन आणि पुन्हा नारायण बली नाग बली काय डोंगर होणार आहे. ते नरकात गेलं बोंबलं ते दुसऱ्याच्या कर्जात गेलं, दुसऱ्याच्या कर्जात गेल्यामुळे नरक भोगावं लागलं, त्याच्यात कुत्र होऊन फेडावं लागलं, त्याची धरती त्याला भोगावंच लागते. आणि तुझ्या नारायण बली बामणा देऊन का उपयोग आहे. नाव्या भटा झाली नाही कोणाचं साधलं नारायण बली वार का बामणायचं साधलं काय आलीशी हस्त परवणी नाव्या भटा झाली नाही पालट लावून की नाही तीर्थगिरीची काय कोण नाही पालट लावून काय उपयोग आहे असा व्हायला लागतो. म्हणून जमिनी दान करायच्या पुन्हा वापस घ्यायच्या हे सांगितलं नाही किंवा ते कोणाचं काय एखाद्या संस्थानातलं खायचं नाही खायचं नाही. दत्तात्रय संन्यासी विचार. दत्तात्रय कोण आहे. देव संन्यासी ना. देव संन्यासी पांडुरंग संन्यासीच आहे ना. ती उपाधी वेगळी तुम्ही निर्वेळ. पांडुरंग म्हणजे दत्त आहे किंवा दत्त आणि पांडुरंग दोन आहे. नाव दोन जरी असले तर वस्तू एक आहे. विष्णू आहे ना. दत्त विष्णूच आहे पांडुरंग विष्णूच आहे ना. मग विष्णूच परमात्मा तो संन्यासी विचार. त्याला उपाधी कोणतीच नाही. उपाधी वेगळी तुम्ही निर्विकार काहीच संसार तुम्हाला नाही. खरा शोध घेतला त्या स्वरूपाचा त्याला कोणता संसार नाही उपाधी नाही महाराज त्याला. आणि असा संन्यासी त्याचा आपण कसं खाऊ चालणार नाही. हे लोकांना कळत नाही. मग आधीच विचार करा गुरु कसा करायचा आहे. त्याच्यासाठी काय लागते ज्ञान लागते. पाणी पिना छान केलं गुरु करणार छान केलं. हनुमंतराने सुद्धा रामप्रभूची परीक्षा घेऊन केलं गुरु का आधीच केलं काय की परीक्षा घेतली आधी हे गुरु योग्य आहे का अशी परीक्षा मारुतीरायाने घेतली. रामप्रभू ते लक्ष्मण पंपासुरावर झोपले होते. ही कथा मला वाटते किष्किंधा कांड आहे नाही अरण्यकांड. अरण्य आहे रे मला माहित आहे. पुन्हा तिथून पुढे सुग्रीवाचं सख्य झाल्यापासून पुढे किष्किंधा कांड लागल ना. हनुमंतरायाची ही कथा आहे पंपासुरावर. पंपासुरावर आली शेवटी उद्धार हे ते अरण्यकांडातली कथा आहे. आणि आता शोधून अरण्यकांडाचा राम झोपले लक्ष्मणाच्या मांडीवर. शेवटीचा उद्धार केला. त्या पाखराला शाप दिले विनाकारण. त्या कोकिळ्याला कावळ्याला मोराला हत्तीला म्हणला म्हणला झाली शाप. हरणाला म्हणला म्हणला नाही केली नाही ध्यान नाही ध्यान ध्यान हे असे शाप दिले. आणि मग पुन्हा शबरी मातेचा उद्धार केला प्रभून. शबरी माता आपल्या स्वरूपात विलीन झाली. कोणी नाही आता त्या आश्रमात शबरी उद्धरली. आता कोणी नाही. सरोवर तळ पाहिलं तुम्ही बघितलं. निवांत स्थळ या कवा रामाचा काळ आहे ते तर कवा लाखो वर्ष होऊन गेली. आजचा काळ आहे का काय आज सुद्धा निवांत जाईल. ते आता काळात लई निवांत असेल नाही. रामाच्या काळात तुंगभद्रा वाहती कोण लांबून ते तिथं मस्त काठीवर वनशोभा आहे ते. आणि प्रभू लक्ष्मणला म्हणजे लक्ष्मणा मला लोळा वाटायला तुझी मानले ऊस मांडीवर टेकतो मी टोकतो. काय भाऊ असतील होते. आता 2 घंटे बसायचं बरं काय. 2 घंटे 3 घंट्यात वॉकवर झोपते तो मांडीवर उसं देऊन. मग असा भाऊ बरा का काम तू काल पोरगा बरा
कोणता बरा साहेब बहुत बड़ा हा बहुत बड़ा पण आपल्याला भाऊला आपण तिथून जायचं का पोरांना थोड़ा ले लो बघा इकडे नाव करते पोरगे हा? नाव करते पोरगे किती भाऊ चांगला आहे बघा ना. लक्ष्मणानं मांडी दिली, लक्ष्मण राम झोपले. लागला बघत बघत डोळा त्या मांडीवर जंगल आहे बिचारा. लागला डोळा, डोळा लागला आणि ते जरा थोडा शेव आला. वरी बघितलं त्या झाडावर जिथं बसली होती झाडाखाली त्या झाडावर एक वानर होत वरी. आणि रामाची दृष्टी झोपल्यामुळे तिकडे गेली सरळ. लक्ष्मणला म्हणाले, लक्ष्मण बघितलंच का वरी वानर? वरी बघून ते वानर. ते म्हणले त्याला सगर्भ कसोट आहे. त्या वानराला काय सगर्भ म्हणजे जन्मातच चड्डी आहे. जन्माच्या चड्डी आहे. त्याच्या लिंगाचं दर्शन माईला सुद्धा नाही म्हणले. असा शुद्ध ब्रह्मचारी वानराने वाटला. कळलं? त्याच्या माईला सुद्धा लिंगाचं दर्शन नाही. असा सगर्भ कसोटा म्हणजे गर्भातूनच चड्डी आली त्याला. आता लगवीच कशी करीत होता कोण? विचार करा ना तुम्ही गोष्टीचा. काय म्हणाल ते शरीर काही शंकराचा अवतार आहे ते बाबा काय साधा आहे का काय? त्याला सगर्भ कसोटा आहे. अशी कसोटा ओळखीला त्याचा कसोटा यानं ओळखीला. आणि यानं ओळखील्यावर त्याला सांगितलं लक्ष्मण बघितलं काय वांधर. त्या हनुमंतराने विचार केला. मग माय म्हणली होती, मी माईला म्हणलो होतो म्हणला की माझा गुरु कोण? मी म्हणलो गुरु कोणला करू? तर ती माझी माया अंजनी म्हणली तूही गर्भ कसोटा ओळखील ते तुझा गुरु. मग चड्डी ओळखील कोणाला आत्मस्वर ओळखवायला नाही आली. मी शुद्ध ब्रह्मचर्य जन्मजात चड्डी आहे मला. ही मधली चड्डी वरली कापडाची कोणाला दिसती या पण मधली चड्डी कोणाला दिसत नाही. आणि ती चड्डी ओळखील ते तुझा गुरु. आणि ह्या माणसानं मी चड्डी ओळखील. मग ओळखीली मग हे गुरु असं माईच्या म्हणण्याप्रमाणे ठरलं. पण हे तर निर्बळ दिसायले. खरपड केस काय बांधलेले, जटा काय वळलेल्या. एक बसलं एक माणूस, एक झोपलं एका मांडीवर. भाऊ दोन भाऊ काय की हे लक्ष्मण राम नाव सांगायला एकमेकाला लक्ष्मणा बघ. हे असले निर्मळ गुरु आणि बळवान शिष्य काय कामाचा म्हणला वाटलं हनुमंतरायाला. असं नाही, गुरु असावं तर आपल्याहून बळवान असावा तर गुरु करावं. नाही तर असले काय असल्याला गुरु करून काय फायदा आहे असं मारुतीला वाटलं. आणि लागलीच मारुतीला उठले उड्डाण मारलं. त्याची परीक्षाच बघू म्हणली आधी. माया म्हणली गर्भ कसोटा ओळखील तो गुरु. मग याच्यात ताकद काय ते बघू. गेले की तिकडं की गेले की झाड उठून घेऊन यावं. आता राम आपल्याला बघू लागले. लक्ष्मण बघितलं वानर तो उडालं तिकडं गेलं. तिकडं झाड उपटिलं. झाड उपटून घेऊन यायले. रामाला सांगितलं लक्ष्मणा वानर तर आपल्या निटुल्याने काय बा झाड घेऊ आपल्या अंगावर टाकते झाड. हो येऊच लागलं मारायला येऊ लागले. झाडा नाही म्हणजे ते बटाय. राम म्हणले तू गडबड करू नको. फक्त माही धनुष्य भाता देवळ कर. जवळचा भात जवळ भातानं धनुष्य ठेवलं होतं. लोळायचं म्हणल्यामुळे ते काढून ठेवलं होतं. ते भातानं धनुष्य जवळ गेलं. आणि झोपल्याच रामानं धनुष्य हातात घेतलं. कानाडी ओढली त्याच्यावर बाण जोडला. झोप तू तसंच बघ म्हणजे काय होईल. राम झोपल्या त्याचं झाड येऊ लागलं. झोपल्या ठ्याक आणला की झाड गेलं उडून. वानर म्हणला दिसायला म्हणला अवसारी येतात. पुन्हा दुसरा पर्वत आणला डोंगर मोठा. लक्ष्मण म्हणले आता तर डोंगर मोठा आणलाय बाबा. एका डोंगरात चकचुरा होते आपला. तू घेऊच नको म्हणले. महाराज हनुमंतराया झाड टाकू लागले. हे झोपल्या तोडू लागले. दोघांचं थोडं झालं. हनुमान रामाने विचार केला लय माकड उडी हाणायले याची गमतच बघा. तिसरा जे बाण मारला पिसाला आणि त्याचा वारा सोडला. काय सोडला? मारलं नाही. ठ्याकावर मुरल ना. म्हणून रामाने विचार केला त्याला मारायचं नाही कुठे बेजार कर. बाण सोडला जी बाण पिसाळ्याचा वारा सुटला चक्रीवादळ
कोणतं वारं आता येत आहे चक्री चक्री आल्या आपल्याला 2 मिनिटात होते फक्त ते. काय महाराज नाही खरंच ते भूत खवळूच नाही ते भूत खवळले का भूकनाच होते आपला हे जीवसृष्टी ठेवीतच नाही बघा ते जर खवळले सगळे नाही काय राहील महाराज ताकद फलती ताकद त्यांनी महाराज वार सोडलं हनुमंतराव एवढा ताकदबाज वज्र देही ताकदबाज आणि वार सुटलं चक्री बागाला ते गरगरा 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 ह्या फिरायले वाटोळीत म्हणा एखादा शिपाट फिरते तसं फिरलो आणि ते वार मग जरा मागेवान काढून घेतलं त्या बाणातलं की पटकून आपटलं दणकून आपटलं की मग काय मला ठेचलं ना अंगाला एवढा वज्र देही मोकळं कांगड झाला हातपाय वाकडे तिकडे केले शेपुडे पडले दात ईद केले आता पान तोंडावर लाळ चालली मरत का काय अशा अवस्था तेवढ्यात वायुदेव आले त्याचा बाप आला कानात येऊन सांगितलं काय नादी लागलात म्हणून तुला काही कळतंय का ते परब्रह्म आहे तू जास्त नादी लागशील तर मरशील ते शरण नाही त्याला त्याच्या पाया मस्तक ठेव तुला कल्याण होऊन जाईल कोणी सांगितलं त्याच्या बापानं वारा त्याचा बाप आहे ना त्यानं कानात येऊन सांगितलं किंवा येते महाराज लेकराकडून बाप ओळख आहे भाई इकेत आहे त्या लेकराची लय आली आणि काना सांगितलं जरा थोडं पाणी हे टाकलं पाणी प्यायला सावधान केलं मग जरा सावधान झाले जरा आणि मग रामाकडे येऊ लागले हात जोडून कसं लक्ष्मण म्हणले आता हात जोडून यायले ती म्हणजे आता इथे हात जोडते आता ती कसं आहे लग्नीशिवाय मोकळी नाही आले हा मंत्र आहे हात जोडून बरं काय मी शरण आहे मी शिष्यस्ते हम शादी माम मी तुम्हाला शरण आहे देवा शरण आहे रामाच्या पाया पडले रामाने पाठवून हात फिरविला आणि मग पुढचं सख्य तो त्यांचं म्हणजे गुरु करायचं आहे तर ज्ञान दृष्टीने घ्या विचार करून असा निर्बळ कोणता केला कळलं असा गुरु करावा समर्थ असावा गुरु महाराज असं कळत नाही जोपर्यंत तोपर्यंत ते वैराग्य ज्ञाना वाचून आंधळ आहे म्हणून तुम्हाला हे सांगितलं की तुम्ही त्याच्याच बसा अरे वा गुरु वाचून दुसरा जिज्ञासूला देव नाही जिज्ञासूला देव कोण आहे गुरु पामर विषयी राहता राहिले 2 मुक्ताला देव बी नाही कोणाचा गुरुही नाही मुक्तच देव आहे अहम ब्रह्मास्मी या बोधावर आरूढ म्हणून त्याला कोणी देव नाही कोणाचा ते भक्त नाही अशी एक अवस्था आहे त्याला देव कोणता नाही आणि ते कोणाचा भक्त बी कोणाची बायको बी नाही तो आणि कोणाचा नवरा बी नाही कोणाचं पोरगही नाही आणि कोणाची पोरगी नाही कोण मुक्त त्याला या काही गोष्टीची गरज म्हणजे जिज्ञासू वगैरे इकडे गेला जिज्ञासू त्याला गुरुदेव आहे ना राहता राहिला कोण एक ज्ञान उत्तर आणि पामरण विषयी पामर आणि विषयी हे 2 राहिले पामर त्याला देव धर्म कळत देव काय धर्म काय काही कळत नाही सैर मनाला येत असं वागतो कुठं देव आहे काय ते देवाला मानाय मिळते विषयी देवाला मानते विषय देवाला मानते ते थोडं झोपेतून जाग झालंय हो जे काही अज्ञानाची नीद आहे त्या निधीतून थोडं जाग झालं पण उठणं झाले गीता जाग झालंय ते अज्ञानाच्या निधीतून म्हणजे अविद्येच्या निधीतून जाग झाले ते त्याला तेवढी अविद्येची निद्रा बदल डोळ्यावर नाही शिव आलाय हो विषय तसा आहे काय कळलं काय विषय निवड झोपलाय का आणि झोपला असता तर देवाला हाक मारले असत्या का देवाला हाक मारते उठलाय म्हणजे जागाली त्याला पण आणखी उठून कार्याला लागला नाही जिज्ञासू कार्याला लागलाय तर त्याला देवाची गरज नाही त्याला गुरु सोडकायला त्याचा देव गुरु या मग इतर विषयी देवाला हाक मारणारे ज्ञान उत्तर हे 2
तुकाराम महाराजानं ज्ञान उत्तर नाही केल्या, जे विषय लोक आहेत त्यांचं निराकरण केलं. ते म्हणजे विषयी लोक तुला कष्ट देतात. कोण कष्ट देतात? विषय. जिज्ञासू कष्ट देवाला देत नाही. का कशाला देतील ते? त्यांना काही गरजच देवाची काय, फक्त ज्ञानाची गरज आहे. आणि ते ज्ञान सद्गुरूकडे असते. देवाला हाका मारायची काय गरज त्याला? त्याला कष्ट द्यायची गरज नाही. मुमुक्षु करताना कष्ट देत. आणि पामरला हात कष्ट द्यावे, देवाला हाका मारावे आणि आपलं काहीतरी स्वार्थ साधावा, त्याला हे ज्ञान नाही. ते पामरच आहे, ते बिनगुर झोपलेले. ते कळलं? जरा झोपेतून जाग आलेले ते विषयी आहे. कोण आहे? विषयी. आणि ज्ञान उत्तर आहे. ज्ञानी तर स्वतःच देव आहे. ज्ञानी तर स्वतःच देव आहे ना ते, त्या दुसरा देव कुठं शिल्लक आहे? आणि मग ज्ञान उत्तरला मी बघतो तो देव असा आहे. ते तुकारामाला ज्ञान उत्तर आहे. आणि तुम्ही आम्ही विषयी. मग आम्ही विषयी लोक देवाला आपल्या स्वार्थासाठी कष्ट देतो की नाही? मी ही पंगत करतो, मला मनासारखं हो दे म्हणते की नाही लोक? या म्हणणारे काय बघा असते तर माझा तो सुप्त अवस्था असते तर 99% लोक. हा बघ. अरे येसवाडीला काय पंक्ती फुकट होत्यात होय? सांगा बरं. मी येसवाडीला केला गेलो ह्या मोठ्या गाव महाराज, तिथं लोक जे पंक्ती करते तिथे काही जे नारळ बांधू का पंगत करू का, तिथं 500 रुपये देऊ का 1000 रुपये देऊ, हे निष्काम आहे कसा काम आहे? काही ना काही अडचणी त्या मारुतीला सांगायला गेले. पावणारा देव आहे म्हणजे सकाळ होती मग गणपतीला जाते संकट चतुर्थीला इथं गावा पाया पड्या कोणी जाते. कोण जाते? परमार्थी सकाम आहेत ना, विषय लोक आहेत ते. म्हणजे आमचं काहीतरी संकट दूर कर असं म्हणायचंय. गणपती बाप्पाला म्हणायचे संकट दूर, नाव संकट चतुर्थी. एकादशी कमी झाले लोक, चतुर्थ्या झालेली जास्त. एकादशी मात्र काही मागायचं नाही. पांडुरंगाकडे एकादशी काय मागण्यासाठी? हा फक्त वैकुंठ. त्याच्यात थोडी सुप्त अवस्था तेवढी की वर्णन आहे की एकादशम निराहार सित्वायाती परांगती. इतकं काय या ठिकाणी पापाने ब्रह्महत्याची काळी अन्न मासून किंवा महापातक युक्त वा सर्व पातक हे एकादशम निराहार सित्वायाती परमगतीला जाते. मग एकादश धरणार परमगतीला. पण हे लोकांचं काही त्याच्यात मागायचं कधी एकादशीत नाही. पण चतुर्थीत मात्र काही ना काही मी इतक्या चतुर्थ्या धरीन असा नवसानं धरती आहे बाई. मग हे विषय लोक देवाला कष्ट देतात की नाही देतात? काहीतरी मागून त्याचा भुकना. कैसे माते किरीटी कैसे माते किरीटी भजती गा पावटी करोनी जो दिठी विशेष किंबहुना ऐसे भजन ते संसाराची साधन येर फळभोग स्वप्न नाव भरी ऐसे बहुत जोडती किरीटी दयांची भजने भोगासाठी जे आशा तिमिरे दृष्टी विषयांध झाले आहे का? त्याच्या संबंधातच आहे. कळलं महाराज? असला उतारा तो खूप देवाला मिळते. काय करायचे? त्याला काय उद्धार होतो का? काय नाही होत. पण देवाला कष्ट माता पडतात. काय कष्ट? वांधा गाई डुबती देवा ऐशी तुमची ख्याती. ऐसे मागत नाही तुझं चरण दाखवावे. चिंतामणी देवाच्या घरी वांध गाई दूध देतो. त्या गणपतीला कष्ट करावं लागत होते. वांध गाई जिला लेकरू झालं नाही ती गाय दूध देत होती. ते देवाला उगाच कुठानेची नाही नसली. कोणत्या भक्ताला काढायचं, कोणाला कुठं काय करायचं, हे करायचं ते करायचं, कुठाने. मग तुम्ही म्हणा चुकवायला सांगा कधीतरी चुकून ते थोडं त्रास दिला देवाला, पण माफी मागितली चुकलं. वया बुडवी या तो कोणाला बांधले? वया बुडवी येता देवाला. त्या माणसाला नाही मानले माणसाला नाही मानले तर देवाला मानले. आणि देवाला मानल्यावर पुन्हा म्हणजे चुकलो देवाला.
तू बाळवेश घेऊन श्री आई भेटला विजिता जेनी हाती आठवा दिला तिने प्रेमानंदे प्रेमा रोडविला आणि न चुके म्हणून तुका नामे गौरविला. अरे बाबा चुकलं देवा माझ्याकडून, मी तुला कष्ट दिले गड्या, हे नाही करायला पाहिजे होतं. आता इथून पुढे मला कोणी मारूत का तोडूत काय व्हायचं ते होईल, पण तुला मी कष्ट देणार असं. मागे महाभारतामध्ये द्रौपदीनं देवाला कष्ट दिले की नाही, नाही दिले. इतके बामणं जेवाय आले, तुम्ही कसे करून लवकर येऊन बामण्याला जेवायचं सारलं, आणि त्याला रात्र जेवण जेवायचं सारलं 12 वाजता करावं लागलं. ते सारलं केलं, कुठं झोपला होता कोणास ठाऊक, कसा आला कोणास ठाऊक, तर ती कुठाना वेदाई झाली की नाही हा द्रौपदीसाठी. तू का म्हणे काय त्वरा झाली गरुडा टाकेल मागे, द्रौपदीच्या लागे नारायणे. गडबड झाली तर गरुडाला मागं टाकलं, द्रौपदीच्या लागे नारायणे. म्हणजे गरुडाचा वेग पाटला नाही, माझी द्रौपदी संकटात पडली, पळ पळ पळ. ते पळ नाही, ते किती पळ जीव या लागली, उडी टाकली, गरुडाच्या पुढे आले. सांग द्रौपदी काय काम पडले. ते म्हणजे काय नाही, 60 खंडे अन्न खाणारा महाराज जेवाय आल्या, 60,000 शिष्य घेऊन रात्रीच्या 12ला. मी काय जीव देऊ का देवा. थाळी तर पालती घातली आहे, थाळी ती सूर्य असल्यावर नाही त्या पाठीची सही येते मला. पाणीच नव्हतं दिवस मोठा एक दिवशी, पुन्हा नळ झाली पद झाली गेल्या द्रौपदी झालं बाबा. तुम्ही दावा करायचा काय जीव देऊ दावा करायचा दावा केला मग हे धाडलेले हे बारू जोगजण आणला धावा हे देवानं धाडले ना हे. महाराज मी बघितलं दिवस मोठा नळ बंद केली, पाणी गेले असं फिरवलं तसं फिरवलं, मला पाणी नाही काय फिरवलं, वरी पाणी नाही, लक्षच नाही, हे दाबलं नाही बटन. ते काय करा असं संकट. मग माहीत ध्यानात ठेवलं, मोटर लावा, आता काय उपयोग काय लावा दिवस द्रौपदी म्हणली होती थाळी पालती त्याच्यावर शोध लावलाय काय किंवा हे फक्त आयत भाकरी द्यायचं राहिले बघा आता हिनं. आणि देईल काय काम चौकदार म्हणू लागलं ना, रात्री चौकदार म्हणू लागलं हे म्हणलं आपल्या देखत इतकं काय काय नवीन नवीन आले यंत्र आपल्या पुन्हा पोराच्या काळात अजून काय येते की मिळालं काय नाही, बसल्या बसल्या खास बी तोंडात जाते असं टिकट बसायचं. आणि कोणीतरी भावली असती यंत्राची ती तुम्हाला भाकरी खाऊ यंत्र आहे का जमते बसा काय निघल. आता हे शोध त्याच्यावर लावला का काय लावला बोंबाला, मग तो आपल्याला पाणी जरी आले ते सोडून द्या, पण अन्न तयार करून द्यायचं राहिले. आणि ते बी काय असेल पांडवाकडे होतं ना महाराज ती योजना. हे योजना आहे, हे मायेतला खेळ आहे. हे कशातला खेळ आहे सगळा हे मायेतला अहो असेल महाराज. मी तर म्हणतोय ना हे मोबाईल सुद्धा ह्याच्यात लय मला ऑटोमॅटिक. तुम्हाला कमी अभ्यास यायचा, खरा अभ्यास केल्यावर लई पण हे साहेब मायेमध्ये लाखो अशा प्रकारचे काही प्रकार आहेत. अचिंत्य शक्ती ती कोणती शक्ती आहे, अचिंत्य शक्ती. काय तिच्यात आहे बाबा हे सांगता येईल अशी ही माया. हो महाराज मग आता ते ताळी थाळी पालती घातली आणि ते आलाय बिचारा तिथं. आणि आल्यावर म्हणाला द्रौपदी मला भूक लागली. ती म्हणली तुला जेव घालायला जर असतं मायापाशी ते बामण्यासाठी हात मारित होते का. तुला म्हणाले पालखी घातली इतकुस नाही काय, आणि काय तुला आता काय उपाय तसं नाही का म्हणले. पण मला भूक लागली, मला आधी जेव घालू लागते. मी सगळे बामणे जेव घालतो कोणा ऐका सत्वत बघायला बघ बघ काय असेल, बघ बघ काय असेल बघ. नाही देवा नाही म्हणायला मी धुवून पाडलं. महाराज कशी धुता धुता पान शीट करते की तिला काय राहतात दिसलं नाही का काय. एक पान करीला होतं मागे भाजी पान. ती म्हणजे देवा काहीच नाही रे बघ नाही हे फक्त पान शीट कर तितकं पान आण तेवढंच आण, तितकंच पान आण म्हणला, तेवढंच पान आण तितकंच पान ते खरकट तोंडात लागतं. एवढे म्हणा किती बामणे यायची. आता मी तृप्त झालो. काय
मागे भाजी पान द्रौपदी अभंगात वर्णन मागे भाजी पान द्रौपदीची. इतकुसं पान मागेचं काठाचं आणि त्याच्यावर ते ब्राह्मण तृप्त गेले. कोणी मग हे कष्टच पडले ना. पण नाही, सगुण साकार होणं, ते अन्न तयार करणं, पुन्हा त्या लोकांना जेवू. तुकाराम महाराज म्हणले कोणते कारण राहिले यामुळे. माझं काहीच काम राहिलं नाही. माझं काही काम माझं काय बघा ना, कोणते कारण राहिले यामुळे जे मी तुझं बरे कष्ट व्हावे. पांडुरंगा तुला कोणत्या कारणाने मी कष्ट देऊ. माझं काही काम राहिलं नाही. हो नाही. पुढे तर खूप वर्णन केले की नाही जात जीव होत नाही हानी. जीव जात नाही माझा आणि माझं काही नुकसान. हानी म्हणजे नुकसान. माझं काही नुकसान होत नाही देवा तुला बोलवायला. फक्त स्मरण जे झाले सहजतेने आठवले. हो म्हणजे सहज तुझं स्मरण करावं म्हणून मी केले. वास्तविक तुला काही आणि मी कष्टासाठी बोलविलं नाही. मला वाटतं यांनी हात मारली सहजन देव आले. काही काय माणसं नाही का आपण लई दिवस नाही भेट झाली माणूस सहज म्हणते हॅलो कुठे येते काय नाही काय करायचे काय नाही या थोडं. मग ते आले होते वाटते कशाला हात मारले वाटते की नाही. राम 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 2 घंटे आलं ते का बोललो म्हणा काय काम नाही हो का बोललो तो म्हणजे आठवण झाली आणि भेट जाऊ झाली नव्हती 8-15 दिवस म्हणून तुम्हाला मी या याच्यात अर्थात की माझं काही काम उगं तुम्हाला बोलावं म्हणून बोलविले. वास्तविक तुमच्याकडून प्राप्ती किंवा काही काम करावं अशा अपेक्षा नाही. जसं हे तसं आजच्या अभंगात तुकाराम महाराज म्हणजे यायला कर म्हणा कोणाशिवाय देवाशिवाय. उगा गप्पा गोष्टी करायला देव बोलायला पाहिजे होता म्हणून ह्याला आठवलं आणि त्याला हाका मारल्या आणि ते वेळ आलं आणि आल्यावर म्हणत असं सांगा काय काम हे म्हणजे काय काम नाही. कोणते कारण राहिले यामुळे की जे मी तुझं बळे कष्ट व्हावे तुला मी कष्ट देणार नाही देवा असे तुकाराम महाराज स्पष्ट म्हणू लागले. काही सांगायचे काय.